कारण अजूनपर्यंत आपल्याला दोन मॅच खेळवायचे आहेत. तर चला लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवा. शिवशक्ती धाकटी जुई तर चला मी विनंती करतो हरीश मडवी आपण कुठे जिथे असाल तर कॉम्बॉक्सशी संपर्क साधा. अगदी आजच्या फायनल डे मधली पहिली सेमीफायनल शिवशक्ती धाकटी जोई विरुद्ध बापदेव पोदे या दोन संघामध्ये एक बिग फाईट आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी 2 शतकांचा सामना असेल. या 2 शतकांमध्ये कितपर्यंत धावा जमवेल बापदेव पोदी संघ. अगदी सलामीचा गोलंदाज शिवशक्ती धाकटी संघाचा अगदी पहिला शब्द घेऊन आलाय गोलंदाज रोहित गुरुनाथ करत. आपण सातत्याने रोहितला आपण धाकटी जोई या संघातून पाहतो. धाकटी जो टेनिस बॉल क्रिकेट मधून खूप काही या खेळाडूंना आपल्या गावासाठी दिलाय. या दरम्यान आपण पाहतोय या स्पर्धेसाठी श्लोक सतीश पाटील आणि परी सतीश पाटील यांच्याकडून या स्पर्धेसाठी 5,000 रुपयाची कॅश प्राइज झाली. काँग्रेसचे युवा अध्यक्ष सतीशभाई पाटील यांच्याकडून या स्पर्धेसाठी 5,000 रुपयाचा कॅश प्राइज झाला. परत थँक्यू सो मच. त्यानंतर SSD चे ओनर आदरणीय सुभाष पाटील यांच्याकडून रोख रक्कम 25,000 रुपयाची धनराशी आहे. त्यामुळे त्यांचेही आमच्याकडून मनपूर्वक आभार व्यक्त केले जातात. O2 कॉम्बॉक्स पहिल्याच बॉलवरती स्वीपचा फटका लगावलाय. फाईन लेग रिजन क्लिअर केलाय. आलाय चौकार. फलंदाज सुयोग पाटीलच्या बॅट मधून अगदी 4 धाव संख्येने मात्र सुरुवात केली आहे. चांगला फटका पाहायला मिळाला. अगदी स्वीपचा गोलंदाज रोहित खरत इथे मात्र पुन्हा एकदा तशाच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न परंतु इथे बॉल मध्ये व्हेरिएशन पाहायला मिळाला आणि बॉल निघून गेलाय यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू सांगता होते. पहिल्या बॉलवरती चौकार आला. इथून मात्र कमबॅक करणारा मात्र बॉल फेकलाय गोलंदाज रोहित गुरुनाथ करत. सातत्याने अप्रतिम दर्जाची गोलंदाजी करत असणारा हा गोलंदाज आज सेमीफायनल मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. इथे फुल टॉस अगदी त्याला पाठवून दिलाय. 1 टॉस इनटू द फॅन्स आलाय सुयोग पाटीलच्या बॅट मधून दुसरा चौकार. धावसंख्येमध्ये भर पडली. या संघ जाऊन पोहोचला 8 या आकड्यावरती. पहिल्या बॉलवर चौकारला तदनंतर निर्धाव बॉल आणि तदनंतर अगदी फुल टॉस त्याच्यावरती आला चौकार. पुढचा बॉल शॉर्ट ऑफ लेंथ अगदी पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून इथून देखील आलाय. 1 टॉस इनटू द फॅन्स लगातारचा दुसरा चौकार. खेळतोय सुयोग पाटील. इथून मात्र बॅटची वरची केड बॉल हवेमध्ये आणि स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये टिपला हा झेल. फलंदाज होईल बाद सुयोग पाटील. भातान तर सन्मान व्यासपीठावरती येण्याची कृपा करावी प्रितेश पाटील.
तर नवीन फलंदाज इनॅट नंबर 3 वरती दाखल झालाय आदित्य साळवी. आदित्य साळवे. तर नेक्स्ट बॉल गोलंदाज रोहित घरात. इथे मात्र अगदी टोलवलाय फटका, जाईल सीमारेषा बाउंड्री लाईनच्या पलीकडे, आलाय चौकार. धाव फलकावरती लागल्यात. थोडासा मागणा ठरलाय गोलंदाज रोहित गुरुनाथ घरात. ज्या गोलंदाजाकडून अपेक्षा होती चांगलं शतक फेकण्याची, परंतु त्याच्यावरती अगदी प्रहार आणि प्रहार पाहायला मिळाले. सुयोगनं अगदी 3 चौकार ठोकले. तदनंतर आलेला फलंदाज आदित्य साळवे त्याने देखील आल्या चौकार आणि मात्र आपला स्वतःचा अकाउंट ओपन केलाय. धाव फलकावर धावा लागल्यात 16. शेवटी धाकटे संघाचा दुसरा गोलंदाज अगदी शेवटचं शतक फेकण्यासाठी स्लॉग ओव्हर अंकेश पाटील. इथून अंकेशवर देखील जबाबदारी असेल, कमीत कमी धावांवरती रोखण्याचं मानस असेल या गोलंदाजाचं. कारण आज आपण पाहतोय पहिली सेमीफायनल, इथून जो संघ जिंकेल तो थेट फायनल मध्ये प्रवेश करेल. आतापर्यंत आपण खेळ पाहिला. बापदेव पोदी संघाच्या फलंदाजाचा चांगला खेळ मैदानामध्ये पाहायला मिळतोय, चांगली फटकेबाजी पाहायला मिळतोय. तर पहिलाच बॉल घेऊन ते गोलंदाज अंकेश. इथे देखील रनअप मध्ये आपल्याला अडचण पाहायला मिळाली आहे. अंकेश पाटील. तर चला भातन संघाचा संघनायक आणि दृष्टी मारवी 11 बामण डोंगरे संघाचा संघनायक आपण कॉम्बॉक्सशी संपर्क साधा. चला इथे अगदी चांगल्या टप्प्यावरती फेकलेला बॉल, कार्पेट ड्राईव्ह बॉल चाललाय मिडविकेट क्षेत्राकडे. इथे मात्र बॉल उचलेल फेकेल तत्पूर्वी एकच धाव कंप्लीट होईल आणि एका धाव संख्येत धाव फलकावर धावा लागल्या 17 धावा. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करतोय गोलंदाज अंकेश पाटील. चांगला बॅटल मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. बापदेव पौदी विरुद्ध शिवशक्ती धाकटी सुई. नेक्स्ट बॉल. इथे शॉट ऑफ लेन, फटका लगवायचा होता परंतु लेग बाईट्स पंचांचा इशारा आमच्यापर्यंत आला आणि इथून देखील एक धाव ऍड होईल. या एका धाव संख्येने धाव फलकावर धावा लागल्यात 18 धावा. कोणत्याही प्रकारचं मोठे फटके लगावू देत नाहीये गोलंदाज अंकेश पाटील. धाकटे संघाचा गोलंदाज अतिशय चांगली गुणवत्तेने भरलेला हा गोलंदाज चांगली गोलंदाजी करतोय. आतापर्यंत 2 चेंडू फेस केले, 2 चेंडू मध्ये 2 धावा खर्च केल्यात. येणारा पुढचा बॉल पुढे सरसावून लगावलाय, बॉल चाललाय सेट ड्राईव्ह. हा फटका होता आणि तो पाहता पाहता पंचांचा इशारा आलाय. तिसऱ्या पंचांकडे हा रेफर केलाय रनआउट साठी. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय वाघिवडी वाडा गावातून बिलॉंग करतात जीवन गावंड सर तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये. आणि थोड्याच वेळात इथे मात्र निर्णय तुमच्यापर्यंत येईल. आउट. फलंदाज रनआउटच्या माध्यमातून झाला बाद. पहिला धक्का, दुसरा धक्का लागलाय आदित्य झाला रनआउटच्या माध्यमातून तो बाद. धक्का क्रमांक दुसरा आणि चौथ्या क्रमांकावर फलंदाज दाखल झालाय हिरामन नाईक. अगदी दुसरी रन घेताना विकेट गमावली आदित्य साळवीनं आणि अजूनपर्यंत येणारे काही चेंडू शेष आहेत. इथे मात्र अगदी उलटा सुलटा
म्हणून इथे मात्र फसलाय फलंदाज आणि इथून देखील फलंदाज क्रमांक 3 धक्का लागलाय पोदी संघाला. फलंदाज आउट. अगदी 3 चेंडू फेस केले. 3 चेंडू मध्ये अगदी 2 धावांचं योगदान दिलं आणि कॅचच्या सर्व मध्ये हा फलंदाज बाद झाला. 5व्या क्रमांकावरती फलंदाज दाखल झालेत मैदानावरती विनय ठाकूर. अजूनपर्यंत या षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. गोलंदाज अंकेश पाटील चांगली गोलंदाजी करतोय. आतापर्यंत या गोलंदाजानं 4 चेंडू मध्ये 3 धावा मात्र खर्च केल्यात. चांगली गोलंदाजी करतोय अंकेश पाटील. इथे मात्र अगदी वेग 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 आणि वेगावरती स्वार झालेत गोलंदाज अंकेश पाटील आणि बॉल निघून गेला सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता होती. चांगली गोलंदाजी अंकेशच्या माध्यमातून इथे पाहायला मिळतोय. ज्या गोलंदाजावरती जबाबदारी दिली होती जरूर आपण जर रोहितचा जर विचार केला थोडासा मागणं ठरला होता परंतु अंकेशने इथे कमबॅक करून दिलाय. इथून शेवटचा बॉल अगदी पल्लू स्कोपने खेळला. बॉल चाललाय थर्डमॅन क्षेत्रामध्ये. धावतात क्षेत्ररक्षक बनतील प्रेक्षक. आलाय दमदार चौकार. हॅलो चल स्पीडअप करायचं आहे. डॉक्टर संघाला विनंती असेल आपण आपले सलामीची जोडी मैदानात पाठवायचे. इंडियन सामाजिक सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ मोठे यांच्या माध्यमातून आयोजित युवा अध्यक्ष प्रवीणदादा कासे चषक 2025 या स्पर्धेची या आयोजनाची शेवटची रजनी आणि शेवटचे काही सामने आपण पाहतोय. सेमीफायनलचा सामना आपण पाहतोय. यावेळेचा रंगतोय मैदानामध्ये बापदेव पोदी विपक्ष धाकटेजो यांच्यामध्ये. यावेळेस 23 बापदेव पोदी संघाने 23 धावसंख्या उभारला. त्याने 24 धावांचं एक माफक आव्हान धाकटे संघाच्या माध्यमातून यावेळेस कशा प्रकारे चेस होणार की बापदेव पोदी संघ डिफेंड करणार आपण यावेळेस सामन्याकडे मैदानाकडे पाहणार. विचार केलात ना तर कोणतीही चेस ही इम्पॉसिबल नसते. 12 मे 2006 जर आपण विचार केला तर साऊथ आफ्रिका विपक्ष ऑस्ट्रेलिया संघानं 434 धावसंख्या उभारल्या होत्या आणि सर्वांना तो स्कोर हा इम्पॉसिबल डिफेंड म्हणजे तो चेस होणार नाहीये
परंतु साऊथ आफ्रिका संघाने तो स्कोर चेस केला होता. त्यानंतर आपण विचार केला तर वर्ल्ड कपचा वन मॅन आर्मी मॅक्सवेलने जी 200 धावांची एक बहारदार खेळी केली होती आणि अफगाण संघाला मात्र नमवलं होतं. म्हणजे कोणती चेस जर आपण विचार केला तर इम्पॉसिबल नसते. फक्त खेळाची आपली ताकद आपली इच्छाशक्ती असायला हवी आणि त्या इच्छाशक्तीच्या जोर आपण कोणताही टार्गेट आपण चेस करू शकतोय आणि ते डिफेंड करण्याची ताकद सुद्धा आपल्या मनात आहे. कारण आपण जर डिफेन्सचा विचार केलात ना तर या अगोदरचा एक सामना झाला होता. आपण पाहतोय आताच काही क्षणापूर्वी आपण सामना पाहिला. 2 चेंडूमध्ये 1 धावसंख्या हवी होती परंतु ओमकार नाईकनं ते मात्र करून दाखवले. दोन्ही चेंडू डिफेंड केलेत, दोन्ही चेंडू निर्धाव फेकलेत. काय कमालीची गोलंदाजी राहिली होती ओमकार नाईकची. तर आपण यावेळेस सर सामन्याकडे वळतोय. सामना रंगतोय. डॉक्टर विपक्ष बाबदेव पोदी 24 धावांचं लक्ष यावेळेस समोर. 12च्या सरासरी जायचंय, पाहायचंय कशा प्रकारे डिफेंड होणार की चेस होणार. सलामीची जोडी मैदानामध्ये डॉक्टर माध्यमातून रोहित घरत आणि सूरज घरत. रोहित घरत यावेळेस स्ट्राईकवर गोलंदाजी आपण पाहतोय. हिरामन नाईक काल चांगल्या प्रकारची गोलंदाजी राहिली होती हिरामनच्या माध्यमातून. आपल्या गोलंदाजीच्या जोरावर मात्र ज्यांना टॉप 4 मध्ये दाखल झाला होता असा बाबदपोदी संघ. 1 धावसंख्या मिळतोय. येणाऱ्या 11 चेंडू आणि 23 धावसंख्येची गरज. प्रत्येक चेंडू एक निर्णायक चेंडू असेल कारण येणारा प्रत्येक मोठा फटका डाकटिजूकडे असेल पण येणारा प्रत्येक निर्धाव चेंडू हा सामना बाबदेव पोदी यांच्याकडे बोलू शकतोय. पाहायचंय दुसरा चेंडू या षटकातील. हिरामन नाईक ऑन स्ट्राईक. सूरज घरात दुसरा चेंडू. यावेळेस मात्र मारण्याचा प्रयत्न बसला जातोय. कमालीची गोलंदाजी आपण पाहतोय. त्याच तऱ्हार गोलंदाजी मैदानावर होतोय. चेंडू निर्धाव फेकला जातोय. जसे निर्धाव चेंडू फेकले जातात तसं मात्र नक्कीच टार्गेट डिफेन्स. येणारे 10 चेंडू आणि आता 23 धावसंख्येची गरज. यावेळेस मात्र नजाकत भरा शॉट. क्रिकेटचा मादक सौंदर्य दाखवला जातो. चेंडू सीमारेषा पार होतोय. 4 धावांसाठी लगावला जातोय चौकार. सूरज गरजच्या माध्यमातून चौथा चेंडू. यावेळेस मात्र कमबॅक करतोय. निर्धाव चेंडूची सांगता होतोय. पहिला चेंडू 1 धावसंख्या, त्यानंतर निर्धाव, त्यानंतर चौकार, त्यानंतर मात्र निर्धाव. जसजसे चेंडू पडतात तसतसं मात्र समीकरण बदललं जातोय. येणारे 8 चेंडू आणि जिंकण्यासाठी 8 चेंडू आणि 19 धावसंख्येचं समीकरण. 5वा चेंडू या षटकातील सूरज साठी. पाहिजे काय कमालीचं क्षेत्ररक्षण. स्वतः फॉलोअप मध्ये जेल पकडला जातोय. विकेटचा फॉलोअप होतोय. हिरामन नाईक कमालीची गोलंदाजी. बॅक टू पॅव्हलियन सूरज. पहिला षटक संपलं जातोय. काय कमालीची गोलंदाजी हिरामन नाईकच्या माध्यमातून. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर
एक बाद 5 अशी धावसंख्या. येणारे 6 चेंडू आता 19 धावसंख्येची गरज. पहिलं षटक अप्रतिम षटक फेकलं यावेळेस हिरामण नाईकच्या माध्यमातून. नक्कीच आमचे हरेश मोदी सर सांगतात की बापदेव पोदी संघाचा पुष्पा हिरामण नाईक. कालच्या सामन्यामध्ये ज्यानं आपल्या वैयक्तिक गोलंदाजीच्या जोरावर सामना झुकवला होता. 18 चेंडू ते 22 धावसंख्या डिफेंड केल्या होत्या बापदेव पोदी संघाने आणि तो सामना जिंकून टॉप 4 मध्ये दाखल झाला हा संघ. यावेळेस त्याच प्रकारची गोलंदाजी आपण पाहतोय. 12 चेंडू मध्ये 24 धावसंख्येची गरज असताना पहिल्या षटकामध्ये फक्त 5 धावसंख्या खर्च केल्या जातात. येणारे 6 चेंडू आणि 19 धावसंख्येची गरज. म्हणजे 3 मोठ्या फटकांचा यावेळेस निर्वाळा करावा लागेल डाकटिर्डी संघाला. आकाश पाटील गोलंदाजीवर. येणारे 6 चेंडू आणि 19 धावसंख्येची गरज. प्रत्येक चेंडू निर्णायक चेंडू. जर पहिल्या चेंडू जर एखादा मोठा फटका आला तर नक्कीच सामन्याला मात्र नक्कीच कलाटणी असेल. पहिला चेंडू यावेळेस मारण्याचा प्रयत्न फसला जातोय. चेंडू निर्धाव जातोय. कमालीची गोलंदाजी 73 गोलंदाजी केली जातोय बापदेव पोदेच्या माध्यमातून. आकाश पाटीलच्या माध्यमातून दुसरा चेंडू. यावेळेस मात्र झेल उडतोय. झेल खाली क्षेत्ररक्षक. काय अप्रतिम गोलंदाज क्षेत्ररक्षक म्हणावं लागेल. चांगल्या प्रकारचं झेल पकडलाय आणि बॅक टू पॅव्हलियन होतोय. कॅच ऑफ द मॅच. येणारे 4 चेंडू आणि 19 धावसंख्येची गरज. धावा चेस होऊ शकतात. कोणताही चेस इम्पॉसिबल नसतं. विचार केला तर आपण वेस्ट इंडिज विपक्ष इंग्लंड फायनलचा सामना 23 धावसंख्येची गरज होती. कार्लोस ब्रेथवेटने बॅक टू बॅक 4 षटकार लगावले होते आणि वर्ल्ड कप जिंकून दिला त्या वेस्ट इंडिज संघाला. आणि तशाच प्रकारची यावेळेस फलंदाजी कराल नवीन फलंदाज आदेश पाटील. येणारे 4 चेंडू आणि 19 धावसंख्येची गरज. आपल्या षटकातील पुढचा चेंडू. तिसरा चेंडू. यावेळेस मात्र नक्कीच निर्धाव चेंडूची निर्वाळा होतोय. चांगल्या प्रकारची गोलंदाजी बापदेव पोदेच्या माध्यमातून. अजूनपर्यंत संधी 3-19. 3 चेंडू आणि 19 धावसंख्येची गरज. समीकरण बिघडू शकते. एखादा जर खराब चेंडू आणि त्या चेंडूवर जर मोठा फटका आला तर मात्र नक्कीच सामना बिघडू शकतोय. परंतु या आता आपण पाहतो या मैदानावर चांगल्या प्रकारची गोलंदाजी राहिली बापदेव पोदी संघाची. 3 चेंडू फेकले जातात. 3 चेंडू मध्ये अजूनपर्यंत कोणतीही धावसंख्या खर्ची केली जात नाही. विकेटचं फॉलोअप आकाश पाटील. काय कमालीची गोलंदाजी होतोय. येणारे 3 चेंडू आणि 19 धावसंख्येची गरज. चौथा चेंडू. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. चेंडू निर्धाव जातोय. कॉपी अँड पेस्ट म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. कारण चेंडू आणि बॅटचं यावेळेस कोणतंही समीकरण होत नाहीये. मिलन होत नाहीये. चेंडू जातो निर्धाव. 2 चेंडू 19 धावसंख्या. यावेळेस डान्सिंग ऑन ग्राउंड. पुन्हा एकदा स्टेप आउट करण्याचा प्रयत्न फसला जातो. चेंडू निर्धाव जातोय. येणारा 1 चेंडू आणि 19 धावसंख्येची गरज. अजूनपर्यंत 5 चेंडू मध्ये कोणतीही धावसंख्या खर्ची केली नाही आकाश पाटीलनं. काय कमालीची गोलंदाजी आपण पाहतोय आकाशच्या माध्यमातून. शेवटचा चेंडू या षटकातील. निर्धाव षटक फेकणार का आकाश. 6वा गोलंदाज ठरला जातोय. मेडल षटक फेकतोय आकाश पाटील आणि या सामन्यावर वर्चस्व गाजवलं जातोय बापदेव पोदी संघ. दोन्ही संघांचं हार्दिक अभिनंदन.